धूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनेक लीला, अनेक घटना, अनेक चरित्र ग्रंथांमध्ये नमूद केलेल्या आहेत. तर त्यातीलच काही आज आपण बघणार आहोत. हम गया नहीं जिंदा है. विश्ववंद्य श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या स्वमर्जीने धारण केलेला मनुष्य देहाचा त्याग केला असला तरी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली नाही. देह ठेवल्यानंतर देखील स्वामींनी अनेक भक्तांना त्याच देहाने दर्शन दिले. भुजंगा नावाच्या भक्ताला दृष्टांतात स्वामींनी सांगितले, हम गया नहीं जिंदा है. बिडकर महाराज यांना नर्मदा प्रदक्षिणा करताना महेश्वर या गावी स्वामी महाराजांनी अक्कलकोटला देह ठेवल्याचे समजताच त्यांच्यावर आकाश कोसळले. ते खूप दुःखी झाले. दुःखमय सागरात बुडालेल्या बिडकर महाराजांसमोर करुणासागर स्वामी महाराज त्याच तेजपुंज अजाणबाहू देहाने प्रकट होऊन त्यांना धीर देत म्हणाले, हम गया नहीं जिंदा है. विश्वपिता भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी बाळप्पावर पुत्रवत प्रेम केले होते. त्यामुळे या समर्थांना बाळप्पा माय बाप गुरु सद्गुरू सर्व काही मानत होते. स्वामींनी देहत्याग केल्यानंतर बाळप्पाची मानसिक स्थिती फार खालावली. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या देहत्यागाच्या वेळी उद्धवाची स्थिती झाली होती, त्याचप्रमाणे बाळप्पाची मानसिक स्थिती झाली होती. स्वामींच्या विरहाने बाळप्पा समाधीसमोर बसून स्वामींनी अक्कलकोटमध्ये केलेल्या अगणित अघटित अद्भुत लीला आणि श्री स्वामी समर्थांचे अनेक आठवून रडत झालेला दुःखभार हलका करण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होते. त्यांची तहानभूक हरपून गेली होती. आपल्या लेकराची अशी झालेली अवस्था बघून भक्तवत्सल गुरु माऊली श्री स्वामी समर्थ बाळप्पासमोर प्रकट झाले. स्वामी महाराजांचे तेच अजाणबाहू दिव्य रूप, तीच तीक्ष्ण भेदक नजर पाहून बाळप्पाने स्वामींचे चरण त्यांच्यापासून दूर जाऊ देणार नाही या हेतुभावाने घट्ट पकडले. स्वामींनी बाळप्पावर मायेचा हात फिरून वर उठविले. त्यांच्या डोक्यावर वरदहस्त ठेवून स्वामी म्हणाले, मी कोठेही गेलो नसून तुला मी ज्या पादुका दिल्या आहेत तेथेच मी चैतन्य रूपाने प्रत्यक्ष वास करून राहील. तेथेच मी तुझी सेवा घेईल. पूर्वीप्रमाणेच तू माझी सेवा कर. मी शरीराने अंतर्धान पावलो असलो तरी तुझ्याच माध्यमातून कार्य करणार आहे. तू केवळ निमित्त मात्र आहेस, असे बाळप्पाला सांगून स्वामी अदृश्य झाले. स्वामी महाराजांनी बाळप्पाला दिलेल्या पादुका त्यांनी अक्कलकोटला गुरुमंदिर येथे स्थापन केल्या आहेत. गुरुमंदिरात आजही कामधेनू स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची सेवा नित्यनियमाने उत्तम प्रकारे होत आहे. समाधी लिहिल्यानंतर 5 दिवसांनी स्वामी निलेगावात प्रकट झाले. निलेगावचे जहागीरदार स्वामी भक्त प्रभाकर निलेगावकर देशमुख यांना शनिवारी तुमच्या घरी येईल असे वचन स्वामींनी अक्कलकोटला देह ठेवण्यापूर्वी दिले होते. त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांनी मंगळवारी देह ठेवल्यानंतर 5व्या दिवशी शनिवारी जहागीरदाराला दिलेल्या वचनपूर्तीकरता सेवेकऱ्यांसोबत निलेगाव येथे प्रकट झाले. स्वामी महाराज गावाबाहेर आलेल्याचे जहागीरदाराला समजले तेव्हा ते अन्य मंडळींसोबत स्वामींच्या दर्शनाला धावले. स्वामींनी त्यावेळेस जहागीरदाराला सांगितले, तुम्ही सर्वांनी आत परत जा, मी उद्या पुन्हा आपल्याकडे येईल. स्वामी आज्ञेनुसार सर्व सेवेकरी परत गेले. दुसऱ्या दिवशी जहागीरदार श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गावाबाहेर आले असता तेथे स्वामी त्यांना दिसले नाही म्हणून ते नाराज झाले. त्यांनी आपले घोडेस्वार अक्कलकोटला पाठविले आणि स्वतः महाराजांकरता नैवेद्य बनवण्याच्या तयारीला लागले. त्यात श्री स्वामी समर्थ महाराज पुन्हा निलेगावात अचानक प्रकट झाले. आनंदित झालेल्या जहागीरदाराने मंगलमूर्ती स्वामी महाराजांना बसण्याची विनंती केली, परंतु ते पुन्हा अंतर्धान पावले. तेवढ्यात अत्यंत दुःखी अंतकरणाने घोडेस्वार शिपाई अक्कलकोटवरून परत आले आणि त्यांनी जहागीरदारांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी मंगळवारीच देहत्याग केला आहे असे सांगितले. हे ऐकून जहागीरदार खिन्न मनाने डोक्याला हात लावून जमिनीवर बसले. अशा प्रकारे स्वामी महाराजांनी जहागीरदाराला दिलेले वचन पूर्ण केले. आता अक्कलकोटी जाऊन कोणाचे दृढ धरावे तारक चरण, आम्ही शरणागताचे संरक्षण स्वामी समर्थाविन कोण करी, असे म्हणत दुःखाने व्याकुळ झालेले स्वामी भक्त प्रभाकर निलगावकर देशमुख अक्कलकोटला बुधवार पेठेत आले. त्यांनी महाराजांच्या समाधीसमोर अनुष्ठान करून त्यांची करुणा भागली. भक्तांचे कैवारी दीनदुःखितांचे पालनहार करुणासागर स्वामी महाराज आपल्या भक्ताने केलेली करुणा ऐकून समाधीतून प्रकट होऊन त्यांनी निलेगावकर
दार यांना हम गया नहीं जिंदा है असे अभिवचन दिले. मुंबई येथील स्वामी भक्त नाईक करंडे यांना श्री गुरु स्वामी समर्थांनी चर्मपादुका दिल्या आहेत. त्या पादुकांचे पूजन आजपर्यंत त्यांच्या वंशात अखंडपणे चालू आहे. इसवी सन 1957 स्वामी महाराजांच्या अक्कलकोट गावातील प्रवेशाला 100 वर्ष पूर्ण झाली. म्हणून नाईक करंडे यांनी सन 1957 ललिता पंचमी या दिवशी उत्सव साजरा केला. त्यांच्या घरी कोब्यावर स्वामी महाराजांची पावले उमटली आणि रात्री स्वप्न दृष्टांतात पूर्ण ब्रह्म स्वामी महाराजांनी सांगितले, मैं गया नहीं जिंदा हूँ. श्री स्वामी समर्थरूपी शुद्ध चैतन्य शक्ती चराचरात व्यापलेली आहे. श्री गुरु स्वामी समर्थरूपी शुद्ध चैतन्य शक्ती जडी, स्थळी, काष्टी, पाषाणी अर्थात सृष्टीतील कणाकणात व्यापून आहे. त्यामुळे स्वामी भक्तांना ठायी ठायी त्याचा अनुभव येत असतो. सद्भक्त ज्या इच्छेने स्वामींकडे पाहतात त्या रूपाने ते साकार होतात. समर्थांनी देह ठेवण्याची लीला केली असून पूर्वीप्रमाणेच ते आजही लोकांना सगुण दर्शन देत आहेत. श्री स्वामी समर्थ अजन्मा असून निर्गुण स्वरूपातील पूर्ण ब्रह्माने मनुष्यदेह धारण करून कलियुगात अवतार धारण केला होता. त्यांच्यापासूनच हे भौतिक जगत निर्माण झाले. ते सृष्टीच्या पूर्वीही अस्तित्वात होते आणि अक्कलकोटला देह ठेवल्यानंतरही त्यांचा वास या सृष्टीत चराचरात अखंड आहे. अजन्मा म्हणजे जन्मानाच न आलेले. मग त्यांचा मृत्यू कसा होईल? परमेश्वर आपल्या प्रसिद्धीपेक्षा आपल्या भक्तांच्या प्रसिद्धीला प्राधान्य देतो. असे अनुभव आपल्याला अनेक आध्यात्मिक ग्रंथातून वाचायला मिळतात. भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपली होणारी प्रसिद्धी टाळावी. आपले आध्यात्मिक वारसा असलेल्या शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, धनकवडीचे शंकर महाराज, पुण्याचे जंगली महाराज यासारख्या अनेक भक्तांची प्रसिद्धी व्हावी म्हणून ज्वरनिमित्त साधून देहत्याग करण्याची लीला केली. भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटला आपली झालेली प्रसिद्धी टाळण्यासाठी देह ठेवण्याचे निमित्त करून अक्कलकोट सोडल्याचे भासविले. परंतु त्यांचा निरंतर वास अक्कलकोटमध्येच असून ते संपूर्ण विश्वात चराचरात आहे. हाच धागा धरून श्री संत आनंदात महाराज म्हणतात, अक्कलकोटी वास निरंतर, जळीस्थळी तू करी संचार, अविनाशी अवतार तुझा हा चराचर व्यापिले. शुद्ध ब्रह्मचैतन्य भगवान श्री स्वामी महाराजांचा अक्कलकोटमध्ये निरंतर वास असून त्यांचा संपूर्ण विश्वात संचार आहे. स्वामी मूळ पुरुष असल्याने ते अविनाशी आहेत. ते चराचरात व्यापलेले आहे. विश्वव्यापक श्री स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवण्यापूर्वी सुंदराबाईला म्हटले होते, आता बरे कशाचे होणार? आता तर आम्हाला दगडात जाणे आहे. श्री स्वामी समर्थरूपी विश्वाची शुद्ध चैतन्य शक्ती सृष्टीतील चराचरात व्यापलेली आहे. अर्थात सजीव, निर्जीव या सगळ्या पदार्थांत देखील स्वामी व्यापलेले आहेत. श्री स्वामी समर्थरूपी विश्वाची शुद्ध चैतन्य शक्ती सजीवात असून निर्जीव वस्तूत देखील कशी व्यापलेली आहे ते पुढील उदाहरणावरून आपल्या ध्यानात येईल. ज्यांनी मुंबईला, दादर आणि सुरत येथे भक्तवत्सल श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची स्थापना करून स्वामी भक्तीचा ध्वज फडकविला असे एकनिष्ठ स्वामी भक्त बाळकृष्ण महाराज बालपणी सकाळी घराच्या छपरावर बसून पाठ भाजेपर्यंत स्वामींचे नामजप करीत होते. मात्र ते विद्यार्थी वयात असताना पाश्चात्य वाङ्मयाच्या अध्ययनामुळे ते महर्षी दयानंद सरस्वती यांच्या व्याख्यानाने त्यांचे धार्मिक मन बदलून ते कट्टर आर्य समाजी झाले. रोजचे स्तवन, पूजा, संध्या हे सर्व सोडून ते नास्तिक बनले. नास्तिक अर्थात देव न मानणारे. नास्तिकांचे कर्म काय असते हे आपल्याला माहीतच आहे. तात महाराजांनी बाळकृष्ण महाराजांचा नास्तिकपणा नाहीसा करून त्यांना अनुग्रह दिला. एकदा बाळकृष्ण महाराज यांचे रामभक्त हनुमान यांच्याविषयी वाचन सुरू असताना हनुमंताच्या रोमरोमातून श्रीराम 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 असा आवाज येत होता असे त्यांच्या वाचनात आले. या वाक्यावर बाळकृष्ण महाराजांना शंका आली की हे कसे शक्य आहे. म्हणून बाळकृष्ण महाराजांनी तात महाराज यांना वरील शंका विचारली. त्यावेळी तात महाराज यांनी त्यांच्याजवळ असलेली उशी बाळकृष्ण महाराजांच्या अंगावर फेकून म्हणाले, ही उशी कानाला लाव. बाळकृष्ण महाराजांनी ती फेकलेली उशी उचलून कानाला लावली. त्यावेळी त्या निर्जीव उशीतून स्वामी 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 असा आवाज आला.
तेव्हा तात महाराज बाळकृष्ण महाराजांना म्हणाले, थोड्याशा तपाने आणि समर्थांच्या कृपेने माझ्यासारख्या सामान्य माणसाची निर्जीवशी स्वामी स्वामी असा ध्वनी काढू शकते, तर चराचरात श्रीराम पाहणाऱ्या हनुमंताच्या रोमरोमातून श्रीरामध्वनी का नाही निघणार? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.